नमस्कार. मी माणिक मुंडे. 3 राज्यामध्ये भाजपला प्रचंड दणदणीत बहुमत मिळालेलं आहे. तेलंगणामध्ये सुद्धा त्यांना पहिल्यापेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या आहेत. एवढं पाशवी बहुमत मिळाल्याच्या नंतर या सगळ्या निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होतोय किंवा काय परिणाम होईल याची जोरदार चर्चा कालपासून सुरू झालेली आहे. पुढचा काही काळ ही चर्चा थांबण्याची शक्यता नाही आहे. याच्यामध्ये एक 2-3 मुद्दे आहेत, 2-3 शक्यता महाराष्ट्रामध्ये राजकीय निर्माण होत आहेत. या व्हिडिओमध्ये मी त्या 3 ते 4 शक्यता चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी चर्चा जी सुरू आहे ती कालपासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याचा विचार फक्त अजित पवार आणि भाजपा किंवा उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आहे असं नाही, तर तो देशपातळीवर तो दिसून येतो. पहिली शक्यता किंवा पहिली जी चर्चा सुरू आहे ती अशी आहे की अजित पवार आणि शिंदे गट भाजपची ही जी गरज होती ती महाराष्ट्रातली संपलेली आहे का? म्हणजे भाजपला आता ह्या दोन्ही गटाचं म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गट यांची गरज उरलेली नाही का? याची चर्चा कालपासून सुरू होते आणि ती सुरू झालेली आहे. माझ्या दृष्टीनं त्याचं एका वाक्यामध्ये एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं ठरलं तर नाही. भाजपची जी गरज आहे ती संपलेली नाही. त्याचं कारण असं आहे की ही जी चर्चा सुरू झाली, ही चर्चा सुरू होण्याचं पाठीमागची जी 2 कारणं आहेत त्याच्यापैकीचं आहे भाजपला मिळालेलं बहुमत आणि दुसरं चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं काल जे वदवून घेतलं की महाराष्ट्राला पुढचा मुख्यमंत्री कोण हवा आहे आणि तुम्ही ते स्वतःचे हात वर करून सांगा, हात वर करून सांगा. ते जे पुन्हा पुन्हा विचारत होते भाजपचे कार्यकर्ते त्याला फार प्रतिसाद देत नव्हते, पण तरीही बावनकुळेंचा उत्साह ते जसे नेहमी उत्साहित असतात तसाच तो कालही दिसत होता आणि त्याच्यातनं ही चर्चा सुरू झाली की कदाचित भाजप ह्या दोन्ही गटाला डंप करेल आणि ते स्वतंत्र पद्धतीने लढतील का? अर्थातच मी जसं म्हणालो तसं याची शक्यता फार कमी आहे, कारण भाजपची गरज संपलेली नाही. उलट आत्ता भाजपचा समोरचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो हा आहे की त्यांची म्हणजे अजित पवार सोबत आल्याच्यानंतर सुद्धा त्यांची जे लोकसभेचं गणित आहे ते पूर्ण होताना दिसत नाही आहे. लोकसभेच्या गणितासाठीच भाजपानं आधी शिवसेना फोडली, उद्धव ठाकरेंचा गट फोडला, त्याच्यातनं एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं, त्यांना मुख्यमंत्री केलं, स्वतः त्या सत्तेत सहभागी झाले. जेव्हाच त्यांना हे लक्षात आलं की शिंदेंना सोबत घेतल्याच्या नंतरसुद्धा आपलं लोकसभेचं जे टार्गेट आहे, लोकसभेचं जे मिशन आहे ते पूर्ण होत नाही, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा मोर्चा वळवला तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे. त्यांचं जे काही ऐकायला मिळत असेल, खरंही असेल की अजित पवार, शरद पवार हे एकत्रच भाजपासोबत येणार होते, तो मुद्दा वेगळा आहे. पण त्याच अनुषंगानं शेवटी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही फोडलं आणि त्याच्यातला एक गट जो आमदारांचा सगळ्यात मोठा गट आहे आणि खासदारांचाही तो सगळ्यात मोठा गट असेल तो त्यांनी सोबत घेतला. शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्याच्या नंतरसुद्धा भाजपच्या सेंट्रल लिडरशिपला, दिल्लीश्वरांना त्यांना असं वाटतं की अजूनही यांना सोबत घेतल्याच्या नंतरसुद्धा याची गॅरंटी नाही आहे की भाजपला जे मिशन 45 एवढ्या महाराष्ट्रातल्या जागा अपेक्षित आहेत, म्हणजे 48 पैकी 45 जागा ज्या अपेक्षित आहेत त्या जागा या दोघांना सोबत घेतल्याच्या नंतरसुद्धा येतील की नाही याची गॅरंटी आजही कुणी देऊ शकत नाही, कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्याला कारणं वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ पहिलं कारण अजूनही उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये प्रचंड सहानुभूती आहे, त्यांना मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग आहे, त्यांचा जो प्रभाव आहे तो अजूनही कमी झालेला नाही, भलेही त्यांची सत्ता निघून गेलेली असेल. तुम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुका वगैरे कितीही कुणी सांगितलं की ते निकाल या लोकांच्या विरोधात गेले वगैरे तर त्याला काही महत्त्व नाही, पण उद्धव ठाकरेंचं जे राजकीय सहानुभूती त्यांना मिळते ती अजून कमी झालेली नाही, हा एक पार्ट. दुसरा, शरद पवार अजूनही भाजपसोबत नाही आहेत, त्याच्यामुळं हा एक मोठा सेटबॅक अजून तरी भाजपसाठी आहे. काही जरी झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधून तुम्हाला शरद पवारांना वगळता येत नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. त्याचं कारणच असं आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षातलं राजकारण तुम्ही पाहिलात तरीसुद्धा शरद पवार हे 50 वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातल्याच काय देशाच्या राजकारणामध्ये एक मजबूत प्लेयर राहिले. त्याचं कारण किंवा ते रिलेव्हंट राहिले त्याचं कारणच हे असं आहे की पवारांनी कायम सत्तेत राहण्याचं राजकारण केलं, सत्तेच्या बेरजेचं राजकारण केलं, काहीही केलं त्यांनी, पाठीत खंजीर खुपसला, कोणाची घरं फोडली, काहीही केलं, पण त्यांनी सत्तेसाठीच सगळं काही केलेलं आहे. त्याच्यामुळंच माझा असा अजूनही अंदाज आहे की भाजपा अजून तरी शरद पवारांना सोबत घेण्याचाच प्रयत्न करणार आहे. जी दुसरी शक्यता, त्याच्यामुळेच मी असं म्हणालो की शरद पवारांचे हे सगळे गुण पाहिल्याच्यानंतर, त्यांचा इतिहास पाहिल्याच्यानंतर पुढच्या काही काळामध्ये शरद पवार राहिलेल्या साथीदारांसह म्हणजे जयंत पाटील वगैरे सगळ्यांना घेऊन ते भाजपसोबत आले तर आश्चर्य वाटू नये.
काल जी शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा पवारांचा मूड हा तशा स्वरूपाचा होता की एकदा पूर्ण निकाल क्लिअर होऊ द्या आणि त्याच्यानंतर डिसिजन घेऊ. आणि पवारांचे जे काही निर्णय आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेले आहेत तर ते एखाद्या निवडणुकीनंतर काय निकाल येतो, त्याचा लोकांचा कौल काय येतो, त्याचा अंदाज ते बांधतात, त्याचं ते विश्लेषण करतात आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतात. तुम्ही लक्ष करा, विधानसभेचा रिझल्ट आल्याच्यानंतरच त्यांनी हे अंदाज व्यवस्थित बांधला की शिवसेना यांच्यासोबत राहू इच्छित नाही, ते आपल्यासोबत येऊ इच्छित आहे. त्याच्यानंतरच त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं आणि सत्ता केली. त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पवारांनी न मागता भाजपला पाठिंबा देऊन टाकला. त्याचं कारण असं होतं की त्यांना माहीत होतं की आता भाजपशिवाय पर्याय नाही. सेम सिच्युएशन, कालचं बहुमत ज्या पद्धतीनं भाजपला बहुमत मिळालेलं आहे आणि त्याच्यानुसार जे काही लोकसभेचं गणित आता तयार होताना दिसतंय आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसला सेटबॅक बसलेला आहे नॅशनल लेवलवर तिन्ही राज्यामध्ये, त्याच्यानुसार पवार कुठल्याही क्षणी ते राहिलेल्या साथीदारासह भाजपसोबत येऊ शकतात. आणि ते आल्याच्या नंतर भाजपला काहीसं हायसं होऊ शकतं. कारण अजूनही भाजपला याचा कॉन्फिडन्स नाही आहे की फक्त अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत आल्याच्या नंतर त्यांचं जे मिशन 45 आहे लोकसभेचं ते पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे ही जी दुसरी शक्यता आहे की शरद पवार हे राहिलेल्या सगळ्या लोकांसोबत भाजपसोबत येऊ शकतात. तर हा सेकंड मुद्दा होता. भाजपसाठी लोकसभेलाच, म्हणजे तुम्ही हे लक्षात असू द्या की भाजपनं उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, त्याला दुसरं काहीही कारण नाही. त्यांना फक्त लोकसभेसाठी सगळे गणित एकत्र करायचे होते. त्यांचा डोळा मुंबईवर आहे, त्यांचा डोळा BMCवर आहे. त्यांना लोकसभेचं गणित त्यांना पक्कं बसवायचं आहे. त्यासाठीच त्यांनी पहिला पक्ष फोडला, त्यांनी दुसरा पक्ष फोडला आणि हे सगळं झाल्याच्या नंतरसुद्धा भाजपचं गणित पूर्ण होताना दिसत नाही. त्याच्यामुळे ह्या दोन शक्यता. त्याच्यानंतर जी तिसरी शक्यता आहे ती ऐकताना तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटू शकतं. तुम्हाला असं वाटू शकतं की हे जरा आत्ताच्या सिच्युएशनमध्ये लागू पडत नाही. पण माझा असा अंदाज आहे, माझ्या म्हणण्याला जर तुम्हाला जर सपोर्ट हवा असेल तर संजय शिरसाट जे शिंदे गटाचे नेते आहेत, त्यांचा बाईट आहे तो तुम्ही हवं तर, मला वाटतं तो काल कुठल्या तरी एका न्यूज चॅनलला तो घेतलेला आहे, तो यूट्यूबवर आहे. ते असं म्हणाले की पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला उद्धव ठाकरे भाजपसोबत आलेले दिसू शकतात. का? ते कालचं बहुमत बघून. आणि ही शक्यता नाकारता येत नाही. मी अजूनही तुम्हाला सांगतो आहे, भाजपच्या सेंट्रल लिडरशिपला किंवा भाजपच्या तिथल्या लिडरशिपलासुद्धा याची जाणीव आहे की उद्धव ठाकरे हेच त्यांचे नॅचरल पार्टनर होऊ शकतात. उद्धव ठाकरे जर सोबत आले तरच त्यांचं लोकसभेचं गणित हे पहिल्यापेक्षा जास्त भक्कम होऊ शकतं आणि तेच ते होऊ शकतं. त्याचं कारण लक्षात असू द्या की भाजपला पाठीमागच्या वेळेस लोकसभेच्या 48 जागांपैकी 23 जागा भेटलेल्या होत्या आणि शिवसेनेला, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ह्या 18 जागा जिंकलेल्या होत्या. आणि त्या एवढ्या जागा जिंकल्यामुळंच केंद्रामध्ये मोदी सरकारला प्रचंड जागा त्या दिसत होत्या. मोदींसाठी अजूनही उत्तर प्रदेशच्या नंतर सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं जे राज्य आहे लोकसभेसाठी तर ते महाराष्ट्रच आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अजूनही ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना पाठिंबा आहे, ज्या पद्धतीने त्यांना सहानुभूती आहे आणि याची शक्यता दाट आहे. भाजपचा एक त्यांनी अंतर्गत केलेला सर्वे आहे तो चर्चेत आहे. भाजपचा जो अंतर्गत सर्वे ज्याची जी चर्चा महाराष्ट्रात आहे त्याच्यानुसार भाजपला हा 25 ते 30 जागाच्या पुढं, आणि जेवढ्या न्यूज चॅनल्सने आत्तापर्यंत सर्वे केलेत गेल्या 6 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हे स्पष्ट झालेलं आहे की भाजप 30 जागांच्या पुढं महाराष्ट्रामध्ये लोकसभेला जाताना दिसत नाही. आणि भाजपला जर पूर्ण गणित परत एकदा पाठीमागच्यासारखं 2019 सारखं जर बसवायचं असेल तर त्याचं एकमेव आणि सिंपल ते एकच फॉर्म्युला त्यांच्यासमोर पर्याय राहतो आणि तो पर्याय सगळ्या पर्यायावर जालीम उपाय ठरू शकतो. मग आणि ते पर्याय म्हणजे उद्धव ठाकरेंना सोबत घेणे. एकदा उद्धव ठाकरे सोबत आले तर त्यांना शिंदेंची गरज राहणार नाही, त्यांना अजित पवारांची गरज राहणार नाही, त्यांना शरद पवारांची गरज राहणार नाही, कुणाचीच राहणार नाही. आणि उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्याच्यानंतर लोकसभेचं पण त्यांचं गणित पूर्ण पक्कं बसतं, परत विधानसभेचं सुद्धा पक्कं बसतं. अर्थातच परत एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायलाच लागेल. त्याच्यानंतर BMCचं जे गणित आहे ते सुद्धा भाजपला जसं हवं आहे तसंच बसेल. आणि महाराष्ट्रातल्या ज्या लोकल बॉडीजचे इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजपची बल्लेबल्ले होऊ शकते. भाजपला याची जाणीव आहे. त्याच्यामुळेच पुढच्या काही काळामध्ये 6 महिन्याचा काळ आहे येणाऱ्या लोकसभेला आणि आत्तापासूनच कोण किती जागा लढवेल हे चाललेलं आहे. म्हणजे शिंदेंनी काही जागा मागितलेल्या आहेत, अजित पवारांनी काही जागा मागितलेल्या आहेत, पण त्या मिळण्याची शक्यता तेवढ्या नाही आहेत. 6 महिने हा प्रचंड मोठा काळ आहे. आपल्याकडं तर एका आठवड्यामध्ये एक पक्ष फुटून दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांनी तिसरी सत्ता स्थापन केल्याचे आता गेल्या 2-3 वर्षामध्ये पाहतोय. त्याच्यामुळे 6 महिने हा एक मोठा काळ आहे. ह्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि भाजप महाराष्ट्रामध्ये परत एकत्र आले तर तुम्हाला आश्चर्य वाटू नये आणि ही शक्यता डावलता येत नाही आहे. संजय शिरसाट
त्यांना त्याची कदाचित कुणकुण लागली असावी, त्याच्यामुळेच ते बोलून गेलेले आहेत. आणि ही शक्यता खूप नॅचरल आहे आणि भाजपसाठी ती जास्त फायदेशीर आहे. ह्या कुणालाही सोबत घेण्यापेक्षा भाजपसाठी ही जास्तीत जास्त फायदेशीर आहे. ही गोष्ट कुणीही नाकारणार नाही, खुद्द भाजपचे लोकंसुद्धा नाकारणार नाहीत. फक्त आता तोतला जो मधला इगोचा जो पार्ट आहे, अमित शहांनी जे महाराष्ट्रात येऊन दिलेली भाषणं आहेत, तो जेवढा इगोचा पार्ट आहे, तर निगोशिएशन्समध्ये दोन माणसं दोन्ही बाजूला केली जाऊ शकतात आणि निगोशिएशन्स होऊ शकतात. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. म्हणजे पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पॉसिबिलिटीज. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, त्याच्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही. ह्याच्यातला जो महत्त्वाचा आणि तिसरी जी शक्यता आहे ती म्हणजे भाजपची बार्गेनिंग पॉवर जी वाढलेली आहे. म्हणजे याचा जो परिणाम झालेला दिसतोय कालच्या सगळ्या निकालाच्या नंतर. अजित पवारांनी स्वतः त्यांनी असं सांगितलं की आम्ही 4 जागा तर लढवणारच आहोत. सातारा, बारामती, त्याच्यानंतर रायगड आणि शिरूर ह्या 4 जागा आम्ही लोकसभेच्या लढू. आणि त्याच्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंकडे असलेल्या काही जागावर डोळा ठेवलेला आहे. माझ्या दृष्टीने मी 6 जागा त्या काढलेल्या आहेत. त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. अशा एकूण 10 जागा अजित पवारांना अपेक्षित आहेत. शिंदेगड जो आहे त्यांच्याकडे आत्ताच्या घडीला 12 ते 13 खासदार आहेत. त्यांचा 13 खासदारांचा त्यांचाही त्याच्यावर दावा असेल. पण ह्या दोघांनाही शिंदेगड आणि अजित पवार कालचे रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्ही लक्षात असू द्या, मध्य प्रदेशमध्ये भाजपचा नारा होता एम-पी के मन में है मोदी. म्हणजे मोदींच्या चेहऱ्यावर तिथली निवडणूक लढवली गेली आणि त्याच्यावर त्यांना तेवढं बहुमत मिळालं. उद्या महाराष्ट्र के मन में है मोदी हे जर स्लोगन भाजपनं दिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटू नये. आणि ह्या सगळ्या बहुमताचा परिणाम जो झालेला दिसतोय तर ते हा 2 गटावर आहे, स्वतःच्या सहकार्यावर आहे. म्हणजे अजित पवार गट आणि शिंदे गट ह्या दोघांना मिळून 10 जरी लोकसभेच्या जागा लढायला मिळाल्या तरी मी असं म्हणेन की ह्यांची बल्ले आहे. त्याचं कारण आहे की एवढ्याही सुद्धा जागा देण्याची शक्यता नाही. हे लढल्याच्या नंतरसुद्धा म्हणजे भाजपनं स्वतःकडे 38 जागा जरी घेतल्या लढण्यासाठी आणि त्या लढायचं जरी ठरवलं तरी भाजपचा तेवढा बेस आहे का आणि ते लढू शकतात का, हेही तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे. कारण भाजपला स्वबळावर 38 जागा लढवणं आणि तेवढ्या जागा निवडून आणणं त्या प्रमाणात ज्या प्रमाणात पाठीमागच्या वेळेस होता, म्हणजे भाजपच्या 23 आलेल्या होत्या आणि उद्धव ठाकरेंच्या 18 आलेल्या होत्या. तर एवढ्या जागा निवडून आल्याच्या नंतरसुद्धा ते गणित जुळताना दिसत नाही. त्याच्यामुळं भाजपची आजचीसुद्धा यांना द्यावं तर त्यांच्यावर विश्वास नाही. म्हणजे शिंदे गटांकडे लढण्यासाठी जागा द्याव्या, अजित पवार गटाकडे लढण्यासाठी जागा द्याव्या, तर त्यांच्याबद्दल त्यांना भाजपला विश्वास वाटत नाही. स्वतःकडे घ्याव्या तर त्याची शक्यता, तेवढे रिसोर्सेस, तेवढी शक्यता त्यांना स्वतःबद्दलही वाटत नसावी, त्याचीही साशंकता आहे. कारण महाराष्ट्रातलं राजकारण हे कम्प्लिटली वेगळी आहे. महाराष्ट्र हे MP सारखं नाही आहे, महाराष्ट्र हे राजस्थानसारखं नाही आहे, महाराष्ट्र हे छत्तीसगडसारखं सुद्धा नाही आहे. तुम्ही लक्ष करा, महाराष्ट्रामध्ये भाजपा पीकला असतानासुद्धा कितीही टॉपला गेले तरी भाजपा महाराष्ट्रामध्ये कायम 2 पक्षांनाच त्यांनी बहुमत दिलेलं आहे. आणि हे महाराष्ट्रातलं गेल्या कित्येक वर्षाचं राजकारण आहे, कित्येक दशकांचं ते राजकारण आहे. त्याच्यामुळे जर कुणाला असं वाटत असेल की नाही फक्त उद्धव ठाकरेंनाच भरघोस मतं मिळतील याची शक्यता नाही आहे लोकसभेला, फक्त काँग्रेसला सगळे मिळतील याचीही शक्यता नाही आहे, एकट्या भाजपनं स्वबळावर सगळं लढवायचं ठरवलं तरी ते शक्यता नाही आहे, ह्या दोघांपैकी कुणीतरी एखाद्यानं लढायचं ठरवलं तरीही त्याची शक्यता नाही. महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीलासुद्धा कुठलेही जर प्रचंड मोठं तुम्हाला जागांचं गणित मांडायचं असेल तर कुठल्या तरी एका स्ट्रॉंग साथीदाराला सोबत घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतरच तुमचं लोकसभेचं गणित जुळतं. आणि भाजपसाठी आजच्या घडीलासुद्धा उद्धव ठाकरे हाच व्यवस्थित दिसणारा योग्य पर्याय आहे. हे भाजपला हळूहळू काय होईना दिसायला लागले, त्याची जाणीव इथं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये ह्या 2-3 मुद्द्यांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडेही एखादं ओपिनियन असेल, एखादं मत असेल, तेही तुम्ही देऊ शकता. परत तुम्हाला एकदा सांगतो की हे सगळं जे गणित आहे ते लोकसभेचं गणित आहे. विधानसभेचं हे गणित कम्प्लिटली वेगळं असेल, कारण याची शक्यता दूरपर्यंत नाही आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होतील, त्याची शक्यता नाही आहे. त्याच्यामुळं लोकसभेला काय होईल आणि त्याच्यानंतर विधानसभेला काय होईल तर ते एक वेगळं राजकारण होईल महाराष्ट्रामध्ये. पण तुर्तास या व्हिडिओमध्ये कालचं जे बहुमत आलेलं आहे त्याच्यानंतर जे काही शक्यता निर्माण होत आहेत त्याचा केलेला हा प्रयत्न. तुमच्याकडे एखादा शक्यता असेल तर तीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.